ए थांब थांब आता नाही आधीपासून बघा. गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी. तर आपल्याला जायचं होतं आज कुंडमळात. तेथील पूल तुटला होता. तर चला आपण कसा तुटलाय ते बघू आणि लोकांचे जीव पण गेलते तिथं. ते मी तुम्हाला सगळं दाखवते लास्ट व्हिडिओमध्ये. आपल्याला कपडे घ्यायला जायचं होतं तर आपण निघालो मार्केटमध्ये. मार्केटमध्ये आपल्याला खूप सारे दुकान होते पण आपल्याला हे दुकानात जायचं होतं. ह्या दुकानात आलो आणि ह्या भाऊनी कपडे दाखवले. तर आपल्याला हे शर्ट आवडलं होतं तर आपण हे लावून बघले. नंतर याची प्राइस खूपच आहे चांगली. त्यानंतर आम्ही निघलो चाकण चौकात. आपण आलो चाकण चौकामध्ये. त्यानंतर समोर आहे बस स्टँड आलाय, तुम्हाला तर माहितीच असेल चाकणचं बस स्टँड. त्यानंतर बसलो आपण PMT मध्ये. आपल्याला PMT मध्ये लास्टची सीट भेटल्यावर त्यात आपण बसून गेलो. नंतर आम्ही 4 जण चाललोय. आपला मित्र बघा कसा कुंभकर्णासारखा झोपलाय. तर चला मित्रांनो आपण भेटू लास्टला. व्हिडिओ एन्जॉय करा. तर आम्ही पोहोचलो खराबवाडीला. खराबवाडीला बस थांबली आणि काही लोक चढलेत बसमध्ये. त्यानंतर पुन्हा एक स्टॉप आला माडुंगे म्हणून. त्यानंतर लोक चढले बसमध्ये. नंतर निघालो आम्ही MIDC एरिया चाकण. त्यानंतर चाकणचे रोड बघा कसले आहेत. रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ते आहेत, काही समजत नाहीये. बघा अजून सारंगच्या काही डोळ्यावरची झोप अजून गेलीच नाही. कसं डोळे लावते बघा. त्यानंतर आलो आपण HP चौकाच्या समोर. त्यानंतर झाड झुडपं आहेत खूप. तर PMT वाल्या बस ड्रायव्हरने आपल्याला समोर सोडला. आपला स्टॉप मागेच होता. तर आपण आलो भाग्यश्री हॉटेलमध्ये. नाथकर्ती काय यावंच लागतं आणि आम्ही आलोच तिथे. त्यानंतर आम्हाला जायचं होतं 5 किलोमीटर पायदल. येथून काही ऑटो वगैरे काही नव्हता. आमची थोडी मस्ती चालली होती. नंतर पाऊस लागला, छत्री घेतली भिजावू नये म्हणून. नंतर यांची दोघांची मस्ती बघा कशी मस्ती करते. पाऊस आहे तरी पण यांची मस्ती काही कमी होईना झाली. छत्री झाली छोटी आणि दोघं झाले मोठे. हे बघा इंद्रायणी नदी, सर्वात मोठी नदी. आणि ह्या नदी साईडला गाव आहे त्याचं नाव इंद्रायणी, इंदुरी आहेत. तर हा ब्रिज बघा कसा ब्रिजच्या खालून पाणी आहे. आणि पुन्हा नंतर समोर आलो आम्ही इंद्रायणी गावातून चाललोय. नंतर ह्यांची दोघांची मस्ती काही सर ना अजून. हे बघा छत्री घेऊन जाते एकटच. याला 100 रुपये द्यायला लागेल छत्री घ्यायला. पाऊस हे बघा सारंगच्या मागे लागले पुन्हा. तर माझा मित्र म्हणे मी हेच मशीन चालवतो म्हणे. मी त्याला म्हणलं तुला गाडी सुद्धा येत नाही आणि तू हे काय चालवशील. तर मग ते आलं वापिस. त्यानंतर नाही जमणार म्हणे मला पण. ऊसाचं रान आहेत आणि पाऊस पण बघा कसा पडायला जोरात. आणि निघलो आपण सरळ कुंडमळ्याच्या जागेवर. येथून काही 1-2 किलोमीटर अंतरावर होता. आणि हे बघा शेत, दुसरं शेत बघा कसं धुकं आहे बाहेर. आणि यांची मस्ती पुन्हा चालूच. मस्ती काही संपना यांची.
तर नंतर आपण पोचलो कुंडमाळा. यानंतर कुंडमाळा येणार आहेत. तर आपण आलो कुंडमाळ्याजवळ. बघा दुरून कसं दिसतंय. चला तुम्हाला आता दाखवतो पूर्ण. तर पाणी खूप चालू होता. त्यामध्ये इथं कोणीच नव्हतं. फक्त आम्हीच 4 जण होतो आणि पाणी खूप जोराजोरात चालू होता. आणि इथला पूल तुटला आहे. इथं समोर एंट्री बंद होती. साईडला पोलीस पण होती. त्यांनी आम्हाला मध्ये जाऊ दिलं नाही. जसा जसा पाऊस वाढलाय तसं तसं पाणी वाढणार इथं. बॅरिकेड लावून होते पोलिसांचे. आणि बघा पाऊस चालू होता जोरात. बघा हे पाणी. तर आम्ही पोहोचलो फायनली इथं. तर हे मागचं रेस्टॉरंट छोटंसं ढाबा होता. तर बघा मग कुंडमाळ्याचा व्ह्यू. बघा ढग डोंगर एक झालाय पूर्ण. हा कुंडमाळा. आणि या साईडचा ब्रिज तुटला आहे तो. त्यात लोक वाहून गेले. तो बघा ब्रिज कसा तुटलाय तो. त्यात लोक मेलेत. इथून तर तिथे ब्रिज होता आणि तो तुटलाय. आणि हा डोंगरावर बघा कसं वेदर आहे. ढग आहे तर पूर्ण.